this is me Sakshi Mahadik and you are watching my very first vlog. आज 4 जून 2026 आहे. म्हणजेच माझा 23 वर्ष पूर्ण झालेत. मला आज माझा वाढदिवस आहे आणि आता मी 24व्या वर्षात पदार्पण करत आहे. मी असं म्हटलं की वाढत्या वयासोबत एखादं नवीन स्किल, नवीन कौशल्य आपण चालू करावं, नवीन लर्निंग चालू कराव्या, नवीन गोष्टी चालू कराव्यात आणि त्यासाठी सगळ्यात बेस्ट डे काय असू शकतो, तो माझ्यासाठी माझा बर्थडे. प्रत्येकासाठीच आपला बर्थडे खास असतो, तसंच माझ्यासाठी. 24व्या वर्षात पदार्पण करताना थोडीशी भीती आहे मनात आणि ॲक्चुअली खूप सारी भीती आहे. त्यामुळे मे बी कुठेतरी मी नर्व्हस होऊन किंवा कुठल्यातरी गोष्टींमध्ये विचार करून आत्ता मला एन्जॉय करता येत नाहीये. मी आजचा दिवस कसा गेला ते सांगते. आत्ता दुपारचे मला वाटते 1 वाजलेत. ऑलरेडी हाल्फ ऑफ द डे इज डन. बट रात्री 12 वाजताच्या दरम्यान 11:30च्या दरम्यान झोपले होते. 12 वाजता प्रियंकाने मला मेसेज केला टेक्स्ट मेसेजमध्ये विश केलं. त्यानंतर माझा एक फ्रेंड यश म्हणून त्याचा मला कॉल आला होता आणि म्हणजे मला बघायला गेलं तर हां, कॉल आला होता. मग मी थोडा वेळ जागे होते, बोलले, त्यानंतर झोपले. सकाळी उठल्यापासून मग आता मी फंबलिंग होती. फर्स्ट व्लॉग आहे समजून घ्या. ओके. सकाळी उठल्यापासून मग आता 6:15च्या दरम्यान उठले, अंघोळ केली, नाश्ता केला, त्यानंतर देवाच्या पाया पडले. त्यानंतर कॉल सुरूच आहेत. फ्रेंड्स लोकांचे वगैरे कॉल्स वगैरे सुरू आहेत. घरच्यांचे म्हणजे नातेवाईकांचे कॉल सुरू आहेत. त्यांच्याशी बोलले आणि त्यानंतर मी साताऱ्यात म्हणजे गावातल्या घरातून सातारच्या घरी आले. आता इकडे आल्यानंतर मी कॅबजेमिनीमध्ये वर्किंग आहे. आणि आज माझा बर्थडे म्हणून मी मॅनेजरशी बोलून आता थोडासा करून घेतलं, की हां, चालेल कर. आजच्या दिवस घे पेनल्टी. काय घ्यायचं ते बर्थडे गिफ्ट म्हणून समजून टाईम घे. त्यानंतर मग मी मठात गेले, स्वामींचा आशीर्वाद घेतला. दिवस पण किती सुंदर आला बघा. आज माझा बर्थडे तर आहे आणि शिवाय गुरुवारी आलाय. प्रसादाची सेवा दिली आज. त्यानंतर गणपतीच्या मंदिरात गेले, बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यानंतर मी माझ्या रूमवरती आले. आता एका जागी बसून पण बोर होत असेल म्हणून मी म्हटलं थोडंसं तुम्हाला माझी होम टूर पण देईन. काही नाही. असाच एक दिवस सुरू आहे आणि आता वर्किंग सुरू आहे. लॅपटॉप उघडून त्याच्यावरती काम करत बसलेले. पण काम करत बसल्यानंतर पण असं वाटतं की हा जर मॅनेजर बोललाय ना घे टाइम कर काय करायचं ते. मग विचार करत होते की वेगळं काय करू. आजपर्यंत असा एकही बर्थडे नाही झाला की ज्यात मला हा विचार करावा लागेल, बिकॉज सतत फ्रेंड्स आजूबाजूला असतात, होते आत्तापर्यंत. बट आत्ता विषय असा आहे की प्रत्येक जण, आता मी जशी माझ्या जॉबसाठी करिअरसाठी बाहेर आहे आणि आज वर्किंग डे, आज आहे थर्सडे, हा आज वर्किंग डे. प्रत्येक जण बिझी आहे आपल्या कामांमध्ये. मे बी काही लक्षात आहे, काही लक्षात नाही, काही लोक नंतर विश करतील. पण त्यामुळं आज मग असा काइंड ऑफ सोलो बर्थडे. तरी पण सोलो आहे म्हणून आपण काही स्पेशल नाही करायचं का? करायचं. मी अशी व्यक्ती आहे की मी खूप एक्स्ट्रीम गिव्हर आहे. मला ना इतरांचे बर्थडे असते की खूप आनंद होतो. मी खूप एक्सायटेड असते, एवढी की प्रचंड एक्सायटेड असते. माझ्यासाठी असं असतं की हा अभि बर्थडे करेल, अभि मजा येईल. मी अशी असते. मग मी यावेळेस असा विचार केला की आपण जसं प्रत्येक वेळी इतरांच्या बर्थडेला एक्सायटेड असतो, इतरांचा बर्थडे सेलिब्रेट करतो, तसं आपला केला तर आपला कोण करणार. म्हणून मी यावेळेस माझा बर्थडे मी सेलिब्रेट करते विथ एक्साइटमेंट अँड विथ लव्ह. 23 वर्षाच्या पिरियडमध्ये मला एवढी गोष्ट तर समजली आहे की आय एम द लव्ह आय ऑलवेज वॉन्टेड टू रिसीव्ह. आता एवढ्या वर्षांचा एक्सपिरियन्स भेटलाय. आत्ता सध्या तरी स्वतःवरती प्रेम करणं, स्वतःला इतरांकडून अपेक्षित प्रेम स्वतःला आधी देणं, ही माझी 24व्या वर्षात पदार्पणाची सगळ्यात मोठं ध्येय असेल. बिकॉज मला असं वाटतं मी सगळ्या गोष्टींमध्ये चांगली आहे. मी मोस्टली सगळ्या गोष्टींमध्ये चांगली असू शकते, चांगली असं म्हणत नाही, असू शकते. पण जेव्हा गोष्ट अशी येते की स्वतःसाठी काहीतरी करायचंय, स्वतःसाठी एखादी गोष्ट करायची आहे, तेव्हा मी म्हणजे काढता पाय घेते. मी स्वतःसाठी म्हटलं की नाही, स्वतःवरती सेल्फ डाऊट तर भाई साहेब मी प्रो आहे सेल्फ डाऊट घेण्यामध्ये, असं वाटतं. ह्या काही गोष्टी आहेत ज्या मला इम्प्रूव्ह करायच्या आहेत आणि बाय द एज ऑफ 23 मला ह्या गोष्टी आत्ता रिअलाइज होतात. अंत से देर भली, म्हणून मी आता हा डिसिजन घेते की मी स्वतःवरती प्रेम करेन या पुढच्या जर्नीमध्ये. आणि मला असं वाटतं इथून पुढे तीच गोष्ट सगळ्यात जास्त महत्त्वाची असेल. फ्रेंड्स असतात, येतात जातात, सगळ्या गोष्टी होतात, पण शेवटपर्यंत जर माझ्यासोबत कोण असेल तर ते मी आहे. त्यामुळं मला कोणी प्रेम केलं पाहिजे तर ते मी स्वतः.
त्यामुळे मला असं वाटतंय की लेट्स डू इट, व्हाय नॉट. आता मी तुम्हाला जसं बोलले की मी सकाळी मठात जाऊन आले स्वामींच्या, तर मी मठातून येताना ना प्रसाद पण घेऊन आले होते जो घरच्यांना देईन, आणि सोबत काही चाफ्याची फुलं होती. तिथे मी स्वामींच्या समोर पण ठेवली. पण माझ्या घरातही स्वामींची खूप सुंदर मूर्ती फ्रेम आहे. तर मग आणि छोटीशी अशी काय म्हणतात गोल्ड प्लेटेड वाली पण एक छोटीशी फ्रेम आहे. तर त्यासाठी पण मी एक हे पिवळी फुलं सोनचाफ्याची फुलं घेऊन आली, कारण की स्वामींना आवडतात सोनचाफ्याची फुलं. या किती सुंदर मूर्ती आहे बघा स्वामींची आणि दत्तात्रय महाराजांची. हा माझ्या घरचा देवारा आहे. मी आता असा विचार केला की मग आपल्या घरच्या देवालाही प्रसन्न करूयात थोडं. हरलो तरी सावरलो तुझीच किमया आता. घेऊ राशी या बाळाशी स्वामी समर्था. श्री स्वामी समर्था. स्वामी कृपा हो माझ्यावरती झालो भाग्यवान. सगळे देव तर प्रसन्न केलेत, तर जरा पोटपूजा पण करावी म्हणते. मी मला पॅम्पर करते आजच्या दिवशी. तर मला आवडतं ना, सगळी फळं आवडतात. मला आंबा पण खूप आवडतो. पण प्रॉब्लेम असा आहे की त्यात हीट जास्त असल्यामुळे मला तो सहन नाही होत. आणि बाकीच्या मला सगळी फळं आवडतात. मग त्यातल्या त्यात पण जास्त आवडीनं किंवा चांगलं म्हणून कुठलं फळ खात असतात तर ते ऑरेंज आहे. म्हणून मी माझ्यासाठी म्हणून 2 ऑरेंजेस मगाशी येतानाच आणली होती, सकाळी येतानाच, की मी आज ते खाईन म्हणून. लेट्स इट. सो मी आता निवडलेली आहे. म्हणजे मीच अशी आहे की म्हणजे बऱ्यापैकी लोक अशी असतात. मला बड्डेच्या दिवसापेक्षा बड्डेचे जे आधीचे दिवस असतात ना, ज्यावेळेस एक्साइटमेंट असते की हा आपला बड्डे येणार आहे, बड्डे येणार, ते डेज मला खूप आवडतात. म्हणजे चल आजचा दिवस संपेल, तर ऑलरेडी ऑलमोस्ट 4 वाजलेत, तरी पण एक्साइटमेंट आहे ना आता परत वर्ष. आजच्या दिवशी मी स्वतःला एक प्रॉमिस देऊ शकते आणि इच्छिते. ते म्हणजे येत्या 2-3 महिन्यांमध्ये मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन की मी जॉब स्विच केलेला असेल आणि एका चांगल्या हाय पेइंग जॉबसाठी मी वर्किंग असेल. आणि सेकंडली, कारण की फायनान्शियल स्टेबिलिटी खूप इम्पॉर्टंट आहे आता या मोमेंटला. विचार करावा लागतो, खूप विचार करावा लागतो कुठली गोष्ट करताना घेताना. सो ती नको आहे मला. सो इथून 3 महिन्यांमध्ये, मोस्टली 3 महिन्यांमध्ये आय विल हॅव माय स्विच अँड आय विल स्विच माय जॉब. अनदर थिंग इज दॅट मला फिरायचं आहे खूप मला फिरायला खूप आवडतं. पण मला असं पण आहे की माझं की मला ग्रुप सोबत फिरायला किंवा माझ्या फ्रेंड्स सोबत फिरायला मला खूप आवडतं. ॲटलिस्ट 1% म्हणजे सोलो ट्रॅव्हलिंग ही करेन मी. मला आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम इन इट. बट सोलो ट्रॅव्हलिंगपेक्षा माझ्यासोबत कोणतरी असेल ना फिरायला, म्हणजे मजा मस्ती करायला, आणि माणसं पण अशी पाहिजे बरोबरची की हां एनर्जेटिक एन्जॉय करणारे, तर मी खूप चिल आहे, म्हणजे मला मजा येते. सो मला खूप फिरायचं आहे. आता जसं पाहतोय की वयाचं 23वे वर्ष पूर्ण केले, घरी पण कुठे ना कुठेतरी लग्नाचे विषय येतात. ॲज अ गर्ल खूप सारे रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, खूप सारे प्रेशर असतात. सो ते एक बॅक ऑफ द माइंड ते टेन्शन असतं की हां भैया आपल्याला आता 23 वर्ष कंप्लीट झाली आहेत, तर 2 वर्ष 3 वर्ष घरचे थांबतील, त्या पुढं काय, असा प्रश्न येतो. तर सो माझं या वर्षी ऑब्व्हियसली 2026ला ते एक डिटर्मिनेशन होतं की मी स्विच करेन. सो आता झालेत अर्धा 2026 संपलाय. आता माझ्याकडे दुसरा कुठलाच वे नाही आहे इन्स्टेड ऑफ स्टडी. सो आता मी 3 महिने, पुढच्या 3 महिन्यात माझं एक असेल एमच आहे ते की आता स्विच करेन. आणि दुसरी गोष्ट काय माहिती आहे, आणि मला ट्रॅव्हलिंग पण खूप आवडतं. पुढचा 3 महिनेच बरोबर पावसाळ्याचे आहेत, ज्या महिन्यात जो महिना माझा जिव्हाळ्याचा आहे, खूप जिव्हाळ्याचा आहे. मला माझ्यासाठी पावसाळा खूप इम्पॉर्टंट आहे. सो तो एक आहे की फिरणार पण आहे मी या महिन्यात. मी या वर्षात म्हणजे मी 2024 हा माझा असा पीक पिरियड असेल, ज्यामध्ये मी करिअर, हेल्थ, त्यानंतर ट्रॅव्हलिंग, सिंगिंग आणि जे काही हॉबीज आहेत ते, आणि एक इमोशनल बॉन्डिंग स्वतःशी, याच्यावरती जास्त फोकस असेल. मला माहिती आहे मी इतरांशी, मला नाही माहिती इतरांशी मी किती कनेक्टेड आहे किंवा इतर लोक माझ्याशी किती कनेक्टेड आहेत. पण एक आहे की मी अशी पर्सनॅलिटी आहे की जी जिचा आनंद हा दुसऱ्यांवरती जास्त विसंबून आहे. म्हणजे काय, तर माझ्या आजूबाजूची व्यक्ती जर माझ्याबरोबर खुश आहे किंवा माझ्या आजूबाजूची व्यक्ती जर आनंदी दिसते, तर मी प्रचंड आनंदी आहे. थोडेसे कॉल अटेंड केले, तर काय काम आहे, करायला लागणार. सो ते केलं. मी जून बॉर्न आहे, 4 जून बॉर्न आहे. माझ्यासाठी सगळ्यात एक्साइटिंग गोष्ट काय असेल बड्डे दिवशी, तर म्हणजे पाऊस. बट अनफॉर्च्युनेटली यावेळेस पाऊस नाही आहे या सीझनला. काय माहिती काय चाललंय, काय गोष्टी होत आहेत. पण आज अचानक काही गोष्टी होतीये, त्यामुळे मला आठवते. हे ढग दाटून आले, विजांचा कडकडाट होतोय आणि असं मस्त वारं वगैरे सुटलेलं आहे आता. त्यामुळे मला पावसाची शक्यता वाटते आहे. पडेल की काय असं झाकून लागली आहे मला आता पावसाची.
मी सकाळी स्वामींना पण बोलले ही गोष्ट की स्वामी आज तरी पाऊस पडू देत म्हणून. आणि स्वामी ऐकलंच काय माझे, असं बोला नाही आता मला. आता मला भूक लागली आहे, काहीतरी खायला घेऊन यात मग. As I wished for, the rain is here. मस्त पाऊस पडतोय आणि हाच मोमेंट मला एक्सपिरियन्स करायचा होता, बाकी काय कोणाला मी एक्सप्लेन नाही करू शकत. एवढा आनंद मला आत्ता या मोमेंटला झाला आहे जस्ट बिकॉज ऑफ दिस रेन. माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा एलिमेंट होता दिवसातला की हा पाऊस मला भेटावा आणि तो भेटला. वरून दाखवते, वरती टेरेसवरून दाखवते. टेरेसवर चाललो आपण. आवाज ऐकला काय? सुंदर पाऊस पडतोय. आता आपण भिजूयात. मी ऑलरेडी भिजली आहे, परत एकदा भिजूया. बरसतो मोगरा थेंब गंधाचे, भरजरी वेळ हे ताल चंदाचे. चिंब भिजलेले रूप सजलेले, परसुनी आले रंग प्रीतीचे. चिंब भिजलेले रूप सजलेले. एकदम 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 भारी वाटलं. हा पाऊस मस्त होता. मुळात मी जून गर्ल आहे. पाऊस वॉज नेसेसरी अँड इट इज सो 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 हॅपी. मगाशी काय पाऊस पडला आणि आता बघा ऊन पडलंय. म्हणजे काय ना, हलकासा दिलासा द्यायला आला पाऊस. नाही बासुंदी घेऊन बाय टू होम. पायलने आता पनीरची भाजी बनवली होती. पायलने पनीरची भाजी बनवली होती. आता तेव्हा मी जेवण झालंय, म्हणजे फोनला चार्जिंग नसल्यामुळे मला व्हिडिओ केला नाही. चपाती, पनीरची भाजी, बासुंदी आणि बरोबर हा आमरस असा मेनू होता. खूप जास्त कंटाळा आलाय, डोळ्यामध्ये माझी झोप आली. तर केक कापून आम्ही झोपणार. आता आम्ही घरामध्ये माझ्या बर्थडे सेलिब्रेशन करणार आहे फॅमिली सोबत. हाथ की लकीरों में आंखों में दिया ख्वाबों को ताबीरों में, शहर की हवा ने मुझ में रंग भरे तस्वीरों में. हाथ की लकीरों में आंखों में दिया ख्वाबों को ताबीरों में, देख के वो दुनिया से मुझे तोड़ दिए कि उसे कोई तकदीर से. हाथ की लकीरों में आंखों में दिया ख्वाबों को ताबीरों में, शहर की हवा ने मुझ में रंग भरे. अशा प्रकारे मी 23वा बर्थडे सेलिब्रेट केला आणि 24व्या वर्षात पदार्पण केलं. होप सो हे पुढचं वर्ष खूप जास्त पॉझिटिव्ह असेल, खूप जास्त चांगल्या गोष्टी घेऊन येईल. माझी एवढीच इच्छा आहे की 24व्या वर्षी मी जी पाहिलेली स्वप्न ती पूर्ण व्हावीत आणि अशीच आनंदात राहावी, माझं मन शांत राहावं आणि मी आनंदी राहावी. मी शांत, माझं मन शांत असेल की मी इतर सगळ्या गोष्टी सांभाळून घेऊ शकते. सो आता ही दिवसाची लास्टची विश होती आणि 4 जून 2026चा बड्डे आज झाला. आणि तुम्ही लोकांनी माझा व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिला त्यासाठी धन्यवाद. तुम्ही लोकांनी माझा बड्डे एक्सपिरियन्स केला. बड्डेचा डे मी एकटा स्पेंड केला, परंतु तुम्ही लोकांनी पाहून लाईक इट विल नॉट फील लोनली एनिमोर. अँड तुमचे आशीर्वाद माझ्यासोबत राहू देत, तुमचे ब्लेसिंग्स माझ्यासोबत राहू देत. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थँक्यू सो मच माय डिअरेस्ट फ्रेंड प्रियांका. तिने एवढं सगळं डेकोरेशन केलं होतं, पूर्ण रूम बुक केली होती, एवढं सगळं भारी सेलिब्रेशन वगैरे केलं होतं. त्यासाठी मनापासून आभार.
आणि एवढं सगळं करून पुन्हा गार्डनमध्ये आणि बीचवरती बड्डे सेलिब्रेट केला. रिअली ग्रेटफुल फॉर यू. थँक्यू. यापुढे आपण व्हिडिओज करत राहू, भेटू. आणि आता त्याच्यासोबत विशिंग मी द हॅपीएस्ट बर्थडे एवर. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू.